आयोजित अध्यक्ष चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून आज स्वागत आणि सन्मान होतोय गुरुनाथजी माली यांचा. धन्यवाद. जितूजी पाटील आम्हाला जॉईन झालेत. विजय स्पोर्ट खांडपे संघाचे यष्टीरक्षक फलंदाज आणि आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष जितूजी पाटील आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. दोन्ही टीमला शुभेच्छा दिलेत. तसेच गुंदली गावची A1 जोडी नितीन म्हात्रे संजय पाटील यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत. बंडूभाऊ पाटील ऑल टीम जानमान गोवे आपलं देखील खूप खूप अभिनंदन. त्यानंतर ओली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच प्रेमनाथदादा पाटील यांनी देखील शिवमाता वाल या संघाला या स्पर्धेच्या आयोजनासाठी आणि नियोजनासाठी शुभेच्छा दिलेत. महेशभाऊ पाटील, संतोष जोशी, गणेश पाटील, नंदू पाटील, संतोषदादा पाटील, गावदेवी पिंपलकर ऑल टीमच्या माध्यमातून शुभेच्छा. गेम ऑन. नाना गोंडली, अमर स्पोर्ट कासने आणि विजय स्पोर्ट खांडपे. पहिल्या फेरीचा चौथा सामना आणि हा चेंडू चाललाय लॉंग ऑन, सीमापार, चौकार. गुड शॉट. इथे अजून एक डॉट. क्या बात आहे. पहिले 3 चेंडू फलंदाज आत्माराम केनेच्या बाजूनं, त्यानंतरचे 2 चेंडू गोलंदाज नाना गुंडलीच्या वाट्याला आलेत. चांगलं कमबॅक. 5 चेंडू 7. पहिले 3 चेंडूमध्ये 7 होत्या. इथे हा चेंडू अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय आणि या चेंडूवर देखील आलाय चौकार. वाह, क्या बात आहे. आत्माराम केनेनं पहिली ओव्हर नाना गुंडलीची खेळून काढली. 6 चेंडू खेळलेत. 2 चौकारासह 11वर समांतर धावसंख्या आहे, कारण की 2 चेंडू डॉट देखील खेळले होते. जानमान गोवे टीमनं काय चांगला विजय संपादन केलेला आहे. अगदी आपण पाहिलं तर गावदेवी ओली टीमला सिक्कस दिली. फक्त 37 होत्या. आज दिलीप पाटील फ्री आहेत. मास्टर 40+ संघटनेशी संलग्न पंच आहेत. श्यामदादा पाटील, संजय पाटील आणि दिलीप पाटील आज निकेश खुश असतील, कारण की त्यांचा सिनियर खेळाडू त्यांच्या सोबत आहे. क्या बात आहे बंधू.
यस दिलीप पाटील. नाही, चांगलं आयोजन देखील केलं होतं. सरपंच उपसरपंच चषक नुसती स्पर्धा गोव्याची सोमवारी संपन्न झाली आणि आज या अध्यक्ष चषकामध्ये शैलोमाता वाल या स्पर्धेमध्ये जनमन गोवे टीम, सागर पाटील फॅन टीम, यानंतरची दुसऱ्या फेरीची पहिली लढत आपण पाहणार आहोत. जनमन सरवली आणि बंद्रा मारुती काल्हेर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. एक ओव्हर 11 आलेत आणि गोलंदाजीसाठी गुरुनाथ भोईर, शैलोमाता वाल आयोजित ही अध्यक्ष चषकाची नाईट स्पर्धा आपण मित्रांनो पाहत आहेत. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून लाईव्ह केली जाते. रविशट गुलवी आणि प्रथमेश पाटील यांची टेक्निकल टीम. 1 ओव्हर 11. चला वेळ कमी घ्या. कासने टीम 9:42 पहिला चेंडू टाकलाय. 9:47 झालेली आहेत. 5 मिनिटं पहिल्या ओव्हरसाठी आपण खर्च केलेली आहेत. गुरुनाथ भोईर शॉर्ट रनअपनं इथे विनोद शेंडेने हा चेंडू खेळलाय. चेंडू अगदी शॉर्ट मिड विकेट रिझनमधून उचललाय. थ्रो चांगला आहे, मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील सुरेख. अमोल दलवी तिथे उपस्थित. चांगली फिल्डिंग. अमोल दलवी, शरद हलके, भगवानजी भोईर अशा आपल्याला ऑनसाईडला खेळाडू पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 13. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू. फलंदाजाचा फुटवर्क ओळखून अगदी हा चेंडू सोडला होता. गती चांगली प्राप्त केली होती या चेंडूवर गोलंदाज गुरुनाथ भोईरनं. डॉट बॉल. इथे हा चेंडू अगदी इनसाइड आउट खेळलेत. बघूया डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत नाना गोंडली. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 15वर जाऊन पोहोचलेली आहे. चेंडू टाकून झालेत या पहिल्या इनिंगचे 9 आणि धावा बनलेत बिनबाद जिंदाबाद 15. विजेंद्र पाटील, उमेश पाटील, मिलिंद या संघामध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. बघूया मोहनदास देखील आहेत. फुलटॉस इथे गली क्षेत्रामध्ये अगदी चेंडूला अडवला आहे. राहुल हलके आहेत. दुसरी धाव घेताना फलंदाज विनोद शेंडे धावचित बाद झालेत. पहिलंच सांघिक यश अमरस्फोट कासने टीमच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. चेंडूला खेळला आहे शरद हलके. इथे थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. तिसरीचा प्रयत्न आहे आणि तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज प्रमोद तारे धावचित बाद.
आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातून अगदी सर्वात मोठी धावसंख्या आपण पाहिली तर बंदरेमूर्ती काल्ले टीमच्या नावे आहे. तब्बल 65 धावा आणि 66 धावांचं टार्गेट दिलं होतं. बंदऱ्यामूर्ती काल्हेर चला फिल्डिंग लावून गेलं लगेच. येणारा जाणारा फलंदाज तिशाची जी सर्कल आहे ती कंपल्सरी क्रॉस करत चला. खाली बसले तरी चालतील. खेळाडू कक्षा मॅजिक बॉक्स यानंतरची टीम असेल खाली बसा चालेल. वरती थोडासा त्रास होतोय उशीर लागतोय त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला आयोजन कमिटीकडून विनंती करतो की आपण खाली बसले तरी चालेल. यानंतर जानमान सरवली आणि बंदऱ्यामूर्ती काल्हेर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहणार आहोत. गोलंदाज अमोल दलवी. आज स्पर्धेचा पहिली रात्र काय चांगलं आयोजन केलेलं आहे. शलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष चषक 2026 नवीन वर्षाची नवीन संकल्पना आणि अतिशय चांगली दिमागदार आयोजन आहे स्पर्धेचं. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू गती चांगली होती. अमोल दलवीनं राऊंड द विकेटनं सुरुवात केली आहे. ओव्हर नंबर 3 डॉट बॉल. इथे हा चेंडू हलक्या हाताने केल्याचा होता. इथे देखील डॉट चेंडू येतोय. इथे चेंडूला हलक्या हातानं पॉइंट रिझल्टला ढकललाय स्वतः गोलंदाज. चांगला प्रयत्न होता गोलंदाज अमोल दलवीचा. 2 धावा आलेत. नक्कीच बंदऱ्यामूर्ती काल्हे टीमचे एक सिनियर खेळाडू राजन आर पाटील यांचे चिरंजीव रोनक राजन पाटील याची आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या 51वी कुमार गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र कबड्डी संघामध्ये निवड झालेली आहे. नक्कीच रोनकला या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या वतीनं त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. नक्की स्मित पाटील विजय पाटील यांचे चिरंजीव देखील अतिशय चांगले कबड्डी खेळत आहेत. काल्हेर गावाचं नाही भिवंडी तालुक्याचं नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं नाव लौकिक नक्कीच रोनक राजन पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला कबड्डीपटू आहे. कुमार गटामध्ये त्यांची निवड झालेली आहे. अभिनंदन रोनक. इथे चेंडूला अगदी हलक्या हातानं खेळलाय. चेंडू अगदी चाललाय डीप थर्ड मॅनला. प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. तिसरीची कॉलिंग आणि इथे तिसरी धाव अपूर्ण. फलंदाज धावचित बाद झालेत. आत्माराम केने. विजेंद्र पाटील 4 चेंडू खेळलाय 2 धावा 4 धावा 5 चेंडूमध्ये. संघाची टोटल डबल 2 17 चेंडू आणि 22 धावा. प्रथमेश पाटीलची देखील अपार मेहनत. नक्कीच आमचे परममित्र भिवंडी तालुक्यातील एक A1 सूत्रसंचालक राजेंद्र पाटील सरांचे बंधू आहेत पुतणे आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तिथे स्पर्धा आपण पाहतोय तेव्हा खूप चांगली मेहनत आपल्याला प्रथमेश पाटीलजी पाहायला मिळते. भिवंडी तालुक्यातील नंबर 1चं लाईव्ह वाहिनी म्हणून प्रिन्स मूव्हीजचं नाव घेतलं जातोय. नवीन बॅटर मैदानामध्ये योगेश पाटील. आता विजेंद्र आणि योगेशकडे या इनिंगचे फक्त 7 चेंडू आहेत. धावा फक्त 22. बघूया विजेंद्रकडे मोठ्या फटक्यांची ठेवण आहे. कधी सामन्याला कलाटणी देऊ शकतो. मात्र या स्पर्धेतून 5 चेंडू खेळलेत 4 धावांचं योगदान दिलेले आहे.
बंदरामारुती काल्हे टीमचे कॅप्टन विजय पाटील आणि जर्मन गोवे टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. जर्मन सरवली गोवे आणि या सामन्यातून विजेता असा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना होईल. बघूया या चेंडूवर एक धाव तर कंप्लीट केलेली आहे. लेगबाईच्या स्वरूपानं भाऊ पाटील सरांनी इशारा केला आहे योगेशला अजून खातं खोलायचं आहे. 3 ओव्हर 23 3 बाद विजय स्पोर्ट खानपे टीम. बघूया शेवटचे ओव्हर राहुल हलके की अजून कुठल्या गोलंदाज आली ते गोलंदाजी दिली जाईल आणि नक्कीच राहुल हलके आलेत. मला वाटतं सिनियर 40+ संघटनेमधली आत्तापर्यंतची सर्वात चांगली स्पर्धा ही शेलोमाता 40+ वाल अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून आपण पाहतोय कारण की बक्षिसांची खैरात आहे. दोन्ही कॅप्टनला मनगटी घड्याल प्रीतम पाटीलकडून स्वर्गीय सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचे देखील 4 उत्तम पारितोषिक ट्रॉफी आहे स्वर्गीय JK भोईर यांच्या स्मरणार्थ मान्य श्री विजय लक्ष्मण भोईर यांच्याकडून. त्यानंतर नक्षित एंटरप्राइजेस अक्षय विजय भोईर यांच्याकडून एक ट्रॉफी. त्यानंतर कोल्ड्रिंक आहे स्वर्गीय ज्ञानदेव मगन पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवीण पाटील. स्वर्गीय रामदास चिंतामण भोईर यांच्या स्मरणार्थ गिफ्ट हॅम्पर आहे मान्य श्री अमित रामदास भोईर माजी सरपंच वाल आणि आपले बालकृष्ण पाटील भिके यांच्याकडून एक मनगटी घड्याल. पहिल्या चेंडूवर पहिला सुंदर चौकार ढोकलाय. धावसंख्येला आला आकार. धावा बनले 27. योगेशच्या बॅटमधून हा चौकार आलाय. डावखुरे हाताचा फलंदाज योगेश. सोमनाथ चौधरी वेलकम. इथे देखील इनसाइड आउट चांगला फटका संपर्क चांगला आहे. योगेश अमोल दलवी चांगले प्रयत्न केले होते. धावसंख्या 27+2 29 धावा लागलेत. एकोणतीस धावा अजूनही 4 चेंडू या इनिंगचे शेष आहेत. फुलटॉस चेंडूला अगदी डीप मिड विकेटला खेळले. प्रोटेक्शन आहे चांगला झेल कंप्लीट केला आहे. येथे विकेटचं होईल पतन. योगेश पाटील OUT आउट. चांगली विकेट घेतली. क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. न्यू बॅटर मैदानामध्ये मिलिंद विजेंद्र पाटील अजूनही नॉन स्ट्राईकला आहे आणि आता त्याच्या वाट्याला चेंडू येईल की नाही ही देखील शंका आहे. बघूया 3 चेंडू आहेत. राहुल मिलिंद एक चांगला फलंदाज आहे. बघूया 29 बनले 3 चेंडूमध्ये किती धावापर्यंत विजय स्पोर्ट खानपे टीम. इथे हा फटका चांगला आहे अगदी शरद आलकेच्या दिशेनं चेंडू गेलाय. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग. एकच धाव. 30चा आकडा. तुमच्याकडे जर गोलंदाजी आणि जर फिल्डिंग चांगली असेल तर रात्रीच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 30 ते 35 ही देखील एक चांगली टोटल देऊ शकेल. बघूया विजेंद्र पाटील शपथ झाले होते भरपूर अगदी फाईन केले. चेंडू चालला आहे
लॉंग लेग आणि डीप फाईन लेग रिझन मधून सीमा पार. याआधी आपण पाहिले तर 33 धावा डिपेंड झालेत, त्यानंतर 37 धावा देखील डिपेंड झालेत आणि या सामन्यातून आता टोटल लागलेली 34. बघूया शेवटचा चेंडू आहे. आजच्या पहिल्या रात्रीमधली सर्वात मोठी धावसंख्या बंदरामूर्ती काल्ले टीमच्या नावी आहे 65. शेवटचा चेंडू डीप मिड विकेट रिझनला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव मिलिंद. नक्कीच इथे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 34+2. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. सॉफ्ट सिग्नल काय आहे गरज सर? यस, बघूया चेक केलं जाईल. सॉफ्ट सिग्नल फलंदाज सेफ आहेत. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 36 आणि 37 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे विजय स्पोर्ट खानपेठ टीमनं अमर स्पोर्ट कासने टीम समोर. चला मंगेश दादा, आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करूया. बंदरामूर्ती काल्ले टीम आणि जय हनुमान सरवली या 2 टीममधून आपण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना पाहणार आहोत. चला या विजयजी पाटील, मंगेश दादा भोईर आपलं देखील वेलकम. स्वर्गीय कुंडलिक श्रीपद भोईर यांच्या नावाचा नाणेफेकी कक्ष आम्हाला शेखरजी भोईर यांनी स्पॉन्सर केलेला आहे. त्या भोईर परिवाराचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. कुंडलिकजी भोईर वल गावचे एक प्रतिष्ठित व्यक्ती यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली असेल. सोमनाथजी चौधरी आपलं देखील स्वागत. बघा नाणेफेकी ओढवण्याआधी दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी नाणीची ओळख करून देतोय. एका बाजूला स्पर्धेचा आयोजक संघ आहे शोलमाता 40+1 आणि दुसऱ्या बाजूला भानुदास शेठ भुईर अध्यक्ष चषक शोलमाता वाल. कोण आवाज येईल? अध्यक्ष चषकची मागणी सोमनाथ चौधरीनं केलेली आहे आणि तेच आलेले आहे. क्या बात आहे, धन्यवाद मंगेशजी भोईर. इथे कॅप्टननं नाणेफेकी जिंकली आणि निर्णय काय? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमनाथ भाऊ, शोलमाता वर्ल्ड 40+ आयोजित ही अध्यक्ष चषकाची स्पर्धा आपल्याला कशी वाटली? स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि एकंदरीत मैदानावरची जी लाईट आहे आणि हे बक्षीस आपण पाहिलं तर पहिल्या फेरीतील सर्व कॅप्टनला 2-2 घड्याला, प्रत्येक कॅप्टनला घड्याल दिला. प्रीतम पाटीलनं स्वर्गीय सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच एक घडेल आहे, कोल्ड्रिंक आहे, ट्रॉफी आहे आणि गिफ्ट हॅम्पर आहे. आयोजन नियोजन एकदम चांगलं गेलं आहे वलपाडे आणि त्यांना आम्ही धन्यवाद देतो आम्हाला खेळलेल्या दिल्याबद्दल. आम्ही नक्कीच आपल्याला खूप खूप शुभेच्छा. विजयजी पाटील नाणेफेकी गमावलेली आहे आणि प्रथम वाट्याला आपल्या फलंदाजी आलेली आहे. पहिल्या सामन्यातून धावा जरूर 65 जोडल्यात, मात्र समोरच्या टीमकडे गोलंदाजी युनिट खूप चांगले आहे. या संघाच्या आगीचा आता कोणती टोटल आपल्या संघासाठी सेफ असेल? अशी काही हे नाही केलेली, पण जास्तीत जास्त धावा करण्याचं हे. पहिल्या सामन्यामध्ये जे खेळाडू होते तेच खेळाडू या सामन्यामध्ये आहेत की काही का या दुसऱ्या सामन्यातून बदल पाहायला मिळेल? नाही, बदलणार आता, चेंजिंग आहे थोडी. शेवटचा प्रश्न, नक्कीच आपण रात्रीची स्पर्धा खेळतोय शोलमाता वाल आणि मानकुली. जिल्हा परिषद एकच गट आहे आमचा, मात्र अगदी आपलं गाव सोडून या मानकुलीच्या किडानगरीमध्ये वल संघाने स्पर्धा आयोजित केली आहे. एकंदरीत प्रकाश लाईट या मैदानावर कशी आहे आणि आउटफील्ड या मैदानाबद्दल काय बोलाल? पहिला प्रथम मानकुलीचा ग्राउंड म्हटला की 1 नंबर आणि शेलूमाता वल संघाचं आयोजन तर 1 नंबरच असते आणि त्यांचा अजून याच्या पुढे चांगला होईल. क्या बात आहे, खूप खूप धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला देऊया आपण शुभेच्छा. तर मित्रांनो, दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याची नाणेफेकी जिंकून जानमन सरवली टीमचे कॅप्टन सोमनाथ चौधरीनं प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी बंदरामूर्ती काल्ले टीमला आमंत्रण दिलेले आहे. धन्यवाद.
37 धावांचं आव्हान आहे आणि मैदानामध्ये एका बाजूला भगवानजी भुईर आणि ज्यांना हलक्यात कधी घेऊ नका असे शरद हलके खूप चांगले फलंदाज आहेत. मात्र सध्याच्या घडीला शरद हलके काहीशे थंडावलेत. जेव्हा 38मध्ये खेळायचे तेव्हा धुव्वाधार फलंदाजी करायचे, तेव्हा 1 ओव्हर होता, आता 4 ओव्हर वाट्याला आलेत. मात्र कुठेतरी फलंदाजीमध्ये थोडेसे हलके झालेले आहेत. बघूया फॉर्म येईल, चांगले फलंदाज आहेत. 24 चेंडू आणि 37 धावा. विजय स्पोर्ट खानपेठ टीम जितू पाटीलनं शेलूमाता वर्ल्ड टीमला या स्पर्धेच्या आयोजनासाठी शुभेच्छा दिलेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि विजय स्पोर्ट खानपेठ टीमचे एक चांगले यष्टीरक्षक सलामीवीर, मात्र काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये ते अनुपस्थित आहेत. बघूया गोलंदाज आत्माराम केने, क्या बात आहे, अगदी अष्टपैलू खेळाडू आहेत. बघूया विजेंद्र पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत, फिल्डिंगची सजावट करत आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट आणि 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर एक वायडिश लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट अशी फिल्डिंग सजवलेली आहे आत्माराम केनेच्या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. शरद हलके यष्टीरक्षक विजेंद्र पाटील एस्टर्नपासून दूर, पहिला चेंडू, गेम ऑन, क्या बात आहे, पहिला चेंडू पॉईंटला खेळलेत. नितेश पाटील मला वाटतं तिथे आहेत, थोडीशी मिसफील पाहायला मिळेल. नितेश पाटील कानपे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत आणि पॉईंटला उभे आहेत. पॉईंटला असा क्षेत्ररक्षक असतो की तो सर्वात चतुर आणि हुशार. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पहा, इथे ऑन साईडला फटका केलेत, गॅप मधून चेंडू चाललाय अगदी काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर, चौकार, गुड शॉट. तर भगवान भुईरनं या अध्यक्ष चषकाची सुरुवात चौकारांनी केलेली आहे. बिनबाद 5. इथे देखील चेंडूला खेळलेत, अगदी सरळ बॅटनं चेंडू चाललाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमा पार, चौकार. टीम एक मजबूत टीम आहे. काल्ली टीमची दादागिरी आपल्याला नेहमीच प्रत्येक स्पर्धेतून पाहायला मिळते, कारण की त्यांच्याकडे एक एवन जोडी आहे, मारुती म्हात्रे आणि राजन म्हात्रे. खूप चांगले सपोर्टर आहेत. कुठेही स्पर्धा असो, या 2 व्यक्तिमत्वांची उपस्थिती नेहमी पाहायला मिळते. 3 चेंडू नाव, क्या बात आहे, सुरेख टप्पा आपण पाहिला. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. विजेंद्र पाटील या चेंडूवर खूप खुश आहेत. भले त्यांना चेंडू कलेक्ट करता आला नाही, मात्र ते चेंडूवर ते खूप खुश आहेत. आत्माराम केनीनं हा चांगला चेंडू टाकलाय. इथे अगदी चेंडू बॅटच्या रडारमध्ये आहे आणि चेंडूला पाठवलाय वाईडिश लॉंग ऑफ
सीमारेषेच्या बाहेर षटकार, गुड शॉट. संघाची टोटल 9+6 15 37 बनवायचे आहेत. इथे अजून एक दमदार फटका. मात्र काय अप्रतिम झेल टिपलाय. आजच्या दिवसातील सर्वात चांगला झेल आपण पाहतोय सामन्यातून. फलंदाज भगवान भोईर OUT आउट. होऊ शकता एक्शन टिपले मध्ये सुरेख झेल. वा नक्कीच आपण चेक करूया. पंचाने इशारा केलाय टेक्निकल रूममध्ये चेक केलं जाईल. अगदी चांगला जम्पिंग झेल. फलंदाज झेलबाद आहेत. चांगला झेल टिपलाय. आजच्या पहिल्या रात्रीमधील आज सर्वात आत्तापर्यंतचा झेल म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. नानू सुतार क्रमांक 3 वर पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केली. खास करून भगवान भोईरनं धावा जोडलेत. 5 चेंडूमध्ये त्यांनी 14 धावा जोडलेत. शरद हलकेनं एक. केस बंदऱ्या मारुती काल्ले टीम. सुरुवातीला आपण पाहिलं राजन डी, राजन आर, अरविंद दादा, तानाजी पाटील, दया भंडारे असतील, संतोष मडवी या फलंदाजाने संघाची कमान सांभाळली. त्यानंतर मिथुन तरे, योगेश पाटील, विनायक पाटील, शैलेंद्र म्हात्रे सारखे खेळाडू त्या टीमला जॉईन झालेत आणि आता ताकद त्यांची वाढलेली. RS जोशी असतील, सुजित तात्याशेठ पाटील असतील, एक कंप्लीट टीम आता आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या संघाचे कोच आहेत रमेशदादा पाटील. संतोष म्हात्रे, मंगेशदादा माली असतील, शेलुमाता वलचा अध्यक्ष चषकाचा धमाका. मोहनदास ओव्हर नंबर 2 ला वाईटनं सुरुवात करत आहेत. धावसंख्या 16. मोहनदास पाटील या संघातील एक सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख. इथे या चेंडूवर शरद हलकेनं 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 18 वर जाऊन पोचलेली आहे. 37 बनवायचे आहेत आणि आता जवळजवळ अर्धा धावांचा पल्ला 7 चेंडूमध्ये गाठला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. इथे हा फटका ऑन साईडला ताकद झोकता आली नव्हती. फटक्यामध्ये दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. नानू सुतारला 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलेला आहे. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. नानू सुतार सध्या गोलंदाजी करत नाही आहे. यष्टीरक्षक चांगलं करतोय. 20 झालेत. अजूनही 17 धावा बनवायचे आहेत. त्याच्यासाठी चेंडू आहे 16 आणि धावा बनवायचे आहेत 17. चांगली सुरुवात शेलोमाता वल
40+ अध्यक्ष चषक 2026 या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 संघ पहिल्या फेरीचे सामने जिंकून पुढे गेलेले आहे. त्याच्यामध्ये पहिला सामना जिंकला आहे बंदरामारुती काल्ले टीमनं. त्यानंतर दुसरा सामना जिंकला आहे जानमन सरवली टीमनं आणि तिसरा सामना नुकताच जिंकला जानमन गोवे टीम. आणि आता हा पहिल्या फेरीचा शेवटचा चौथा सामना सुरू आहे. इथे हा चेंडू फाईन केले, अतिशय चांगला झेल इनफिल्डच्या आतमध्ये शॉट फाईन लेगला टिपला आहे आणि ते विकेट आली शरद हलकीची. फलंदाज बाद. आई तुझं लालूल्या डोंगरावर हाई घरू गो आई तुझं लालूल्या डोंगरावर हाई घरू धावा बनलेत 20 धावा बनलेत. अजूनही 14 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण शिल्लक आहे. ओके, सूर्यकांत पाटील आणि प्रवीण पाटील ही शलमत अव्वल संघाची एवन जोडी आहे. या स्पर्धेसाठी सर्वांची अपार मेहनत आहे. आमचे प्रवीण पाटील चांगले मित्र आहेत, चांगले कवी आहेत आणि शलमत अव्वल 40+ एक गोलंदाज म्हणून त्यांनी संघामध्ये प्रवेश केला होता. क्या बात आहे. ह्याच गोलंदाजीसाठी मोहनदासची ओळख आणि तोच ब्रह्मास्त्र सोडलाय. इथे फलंदाज बाद झालाय अमोल दलवी. तुझा खेळ बाकी आहे. नक्कीच मित्रांनो, शलोमाता वर्ल्ड संघाने या स्पर्धेसाठी मेहनत खूप घेतली. मात्र अगदी स्पर्धा सुरू होण्याआधी 2 दिवस ते या क्रीडानगरीमध्ये येऊन त्यांनी सराव देखील चांगला केलेला आहे. मोहनदास इथे चेंडूला अगदी समोरच्या दिशेनं केलं आहे. चांगली फिल्डिंग होते. मिलिंद तिथे आहेत. फक्त एक धावाली. ओव्हर नंबर 2चा खेळ कंप्लीट झाला आहे आणि धावा बनलेत अमरसूट कासने टीमच्या 3 बाद 21. आता येणारे 2 ओव्हर आणि अजूनही 16 धावांची गरज आहे. क्या बात आहे. आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड सांगतात जानमन गोवे टीम समोर गावदेवी होली टीमला देखील 2 ओव्हरमध्ये 16 का डोला 16 धावांची आवश्यकता होती. किरण पाटील शलोमाता वर्ल्ड संघाचे यष्टीरक्षक फलंदाज सध्याच्या सीझनमध्ये चांगले फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजी चांगली करतात. शलोमाता वर्ल्ड संघाची स्पर्धा 4 दिवस नसून मी तर म्हणेन की 6 दिवस स्पर्धा आहे त्यांची. कारण की स्पर्धेच्या आधी त्यांनी 2 दिवस एक्स्ट्रा या क्रीडानगरीमध्ये भरलेले आहेत. गोलंदाज विजेंद्र पाटील. यस, फिरकी गोलंदाज विजेंद्र पाटील. 12 मध्ये 16. चला फास्ट केला जरा. विजय स्पोर्ट कानपे टीम
यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी जिंकून जानमन सरवली टीमचे कॅप्टन सोमनाथ चौधरीनं गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि बंदऱ्यावरती काल्ले टीमला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेले आहे. इथे पहिला चेंडू अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर उडवलाय. फलंदाज राहुल हलकेनं षटकार. वेलकम मोहित माली आणि आमचे मयूर केनी. मोहित मंडप डेकोरेटर मोहित माले, आपलं स्वागत. दुसरी धाव देखील पूर्ण होईल. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. मला वाटतं योगेश आहेत तिथे. 2 धावसंख्येनिशी संघाची टोटल पोहोचली आहे ती 29 वर. आता फक्त 8 धावा पाहिजेत. त्याच्यासाठी चेंडू आहेत 10. आता चेंडू जास्त आणि धावा कमी. इथं सोपी समीकरण. पुन्हा चांगला फटका आपण पाहतोय. इथून शतरक्षकाचा अंदाज चुकलाय, मात्र चेंडू चुकत नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषेच्या भेटीला. चौकार. चांगली फलंदाजी करतात. इथे देखील अगदी वेट करून हा चेंडू थेट खेळलेत सीमारेषेच्या दिशेनं आणि हा सामना इथे फिनिश केलाय राहुल हलकेनं. अभिनंदन. अमरसोड कासने, हडलक विजय स्पोर्ट खानपे टीम, उमेश पाटील, जितू पाटील, विजेंद्र पाटील, मोहनदास पाटील, नितेश पाटील अँड ऑल टीम, विनोदजी शेंडे, विजय स्पोर्ट खानपे, हडलक. या सामन्याचा सामनावीर खेळाडू. चला लगेच सरवली टीम, सोमनाथ चौधरी आपली सेनेगौर मैदानामध्ये उतरायचं आहे. जानमन सरवली टीम, अधिकचा वेळ घेऊ नका आपण, कारण की शैलोमाता वल टीमच्या सर्व सदस्यांना ही स्पर्धा आटपून आपल्या घरी देखील पोचायचं आहे. म्हणून प्रत्येकानं वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. या सामन्याचा सामनावीर खेळाडू आहे राहुल हलके. विजय स्पोर्ट खानपे टीमचे कॅप्टन आपण अल्पेश गायकवाड यांची संपर्क साधायचा. यस, धन्यवाद विजेंद्र पाटील. मान्यवर कक्षामध्ये हरेश जोशी, कल्लेर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि बंदरामारुती कल्लेर टीमचे एक उत्कृष्ट गोलंदाज आपण देऊया शरद हलकेला ही सामनावी ट्रॉफी, जी आम्हाला विजय भोईर आणि अक्षय भोईर यांनी स्पॉन्सर केले. जे के भोईर यांच्या स्मरणार्थ आणि नक्षित एंटरप्राइजेस. गिफ्ट हॅम्पर अमित रामदास भोईर, माजी सरपंच वल, स्वर्गीय रामदास चिंतामण भोईर यांच्या स्मरणार्थही आम्हाला गिफ्ट हॅम्पर पुरस्कृत झालेले आहे. आणि ट्रॉफी हरेश जोशीच्या शुभ हस्ते
तिचं वितरण होतो आहे. त्यानंतर घड्याल जो बालकृष्ण पाटील BK शलोमाता 40+ चे एक उत्कृष्ट खेळाडू यांच्या माध्यमातून, त्यानंतर प्रमोददादा भोईर यांच्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक जे आम्हाला